नहीं भाई तू वापस नहीं आएगा अभी. हा बोली बॅग भरते. आई बोलतो याला म्हणजे हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू चॅनल प्रियंका प्रकाश. आता ऍक्च्युली मी माझे काकून त्यांना सोडून परत चाललोय घरी. आता मामान ते पण जात आहेत. तर सहज असं डोक्यात थॉट आला की एवढ्या महिन्यांपासून ज्या गोष्टीची तयारी करत होतो, लग्न आहे असं करणार तसं करणार, हे करायचंय ते करायचंय, आणि ते फायनली झालं आणि खूप चांगलं झालं देवाच्या कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि आता जे सगळे नाते जे एक जात आहेत, एवढं जे गजबजलेलं घर होतं खूप दिवसांपासून, आणि ते जेव्हा आता हळूहळू खाली होतंय ना, तर असं थोडंसं वाईट वाटतं म्हणजे की खूप वाट बघितली आणि झालं सगळं संपलं. आणि आता ते एक जातात. आता उद्यापासून परत घर एकदम खाली होऊन जाणार, कारण की एवढे दिवस आता असं फुल हाऊसफुल राहायचं ना, रोज काही ना काही हे ते मस्ती, सगळे कझिन सोबत, सगळे मावशी काका मामा आत्या सगळे सोबत. रात्री 1-2 3 वाजेपर्यंत गप्पा चालल्या आहेत. खूप धावपळ पण होतीये, पण मजा पण येते, अशी मजाक पण होतीये. सो इट वॉज व्हेरी फन, म्हणजे मजा आली खूप. तुम्हाला आय गेस लग्नाचं घर जेव्हा असतो ते सगळे समजू शकतील मी काय म्हणतोय. हा, तो असं काय होता. आता काकांना ड्रॉप केलं, आता मामा मावशी बाय द वे गुड्डू रिंकू पण चालले आहेत. परीची शाळा आहे, गोलूची शाळा आहे, गुड्डूचं ऑफिस आहे. सो ते निघतायत, आई बाबा थांबतायत, तर आता आपण त्यांना ड्रॉप करून. बाकी तुम्ही रिलेट करू शकतात का मी जे बोलतोय, तुम्हाला नक्की सांगा. बाबुल की दुआएं लेती जा जा तुझको सुखी संसार मिल. ते नेसली मायरची साडी. हा लेक लाडकी, हा नेसली नाही नेसला माहेरचा चड्डा, असं काय करणं पडी ना. साडी नाही तुली ते. दीपक निघाला आता. हा बोली बॅग भरते. चालला भाई, चालला ऑफिशियली धीरे धीरे. पिऊ पिऊ पिऊ, हा नाही नेसली मायरची साडी घालायला लावणार. बघा आताशी एक कप्पा खाली झाला, त्याच्यातच एक बॅग भरून गेली त्याची. दोन बॅग एक कप्पा माझ. वा शाबाश, मुलींपेक्षा जास्त ड्रेस आहे त्याची. दोनच चांगले तर आई बोलतो बोली बी अग्री. हा हे 100% खरी गोष्ट आहे. डायरेक्ट याला म्हणजे कुछ बताती हूँ, डायरेक्ट जला देना उसको बोला भी मैंने कि लेके मत जाओ शर्ट. नाही काय करायचं, कैचीने कापून डायरेक्ट पोछा. म्हणजे या घरात शिफ्ट झालं ना तेव्हापासूनच शर्ट. अरे बापरे. वो उल्लू वाला पहले लेके जा कुर्ता. उल्लू वाला कुर्ता है तो दिवाली से पहना था एक बार, वो बोले को पहना के दिखाना था. वो जेजूरी पहन के जाना. आता सेफ है. आता बोली देख भी लेगी तो भी क्या भी जो है ऑप्शन नहीं है, अभी पहन के दिखा सकते हो. बापरे भाई वो पिरगाने वाले बहुत. चला चला निघाले भाई. बघा इथं सेम सीन आहे देख. भाऊ निघाला. माहेरचा नाईट ड्रेस घालून. चला चला भाई, चहा पत्ती घेऊन जा. जेव्हा रोज चहा पील, रोज चहा पील त्या आठवणी. इतना सा चीज है. आळस काय म्हणतो, आळस काय म्हणतो. नहीं भाई तू वापस नहीं आएगा अभी, तू वापस नहीं आएगा अभी. हाँ वो लेके जा भाई, कोई दिक्कत नहीं है. हम पोटर कर देंगे, पोटर. जावा दिल्या घरी सुखी राहा, दिल्या घरी सुखी राहा. हा थोडा सासर वाजू दे, मायरची किंमत कळू दे. She just wanna bounce to it, baby, get your giddy on. Walk up to the stage with a drink like I'm Giveon, but I never came here to sing what I'm really on, giving dividends. So this is next day morning. काल तसं पडताच झोप आली ना, अजूनही असं तुम्हाला दिसत असेल चेहरा, एवढा थकवा निघतोय, कारण असं हात पाय असं एकदम गेल्यासारखं होत आहे.
आय गेस थोडं अजून 2-4 दिवस लागतील नॉर्मल यायला. बट आता घर बघा किती 1 2 3 स्नोई झोपली आहे, आई मध्ये झोपली. अरे बापरे. आणि काल परत असं घरात बसायला जागा होत नव्हती. असं राहतं आहे की जे फंक्शन असतात ना, मला वाटतं ना तो फंक्शन होतो ना त्याच्यापेक्षा त्या फंक्शनपर्यंत पोहोचण्याची जी जर्नी असते, जी तयारी असते ना, त्याच्यात जास्त मजा आली. आता पिऊ पण एवढे दिवस सगळं लागली होती कामांमध्ये, असं तसं ते प्रोसेस जास्त एन्जॉय केली. पण लग्न असं होतं की लग्न पण एन्जॉय केलं, पण खूप पटकन निघून गेलं. मला ते असंच वाटतं की अरे आता तर म्हणजे गेलो सगळं होऊन गेलं, एकदम फास्ट झालं, एकदम फास्ट. आणि अच्छा आहे, इट्स व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आणि असंच असतं ना बाबा. आता काय करणार, काय नाही बाजू थका आता आहे ना, पूर्ण अंग दुखतंय. बाबांचा पण घसा बसलाय, चेहऱ्यावर दिसत असेल एकदम. आज बाबा पहिल्यांदा पिऊ सुबह वॉक करने नहीं गया बहुत टाइम के बाद, बहुत दिन के बाद. आज त्यांनी 8 वाजेपर्यंत झोप काढली. नाही तर एवढा टायरिंग शेड्यूल होता एवढे दिवस, तरी बाबा रोज 5 वाजेला उठून वॉकला जायचं, ते पण 1-1.5 तास. त्यांना तेच समजवलं की म्हटलं ज्या दिवशी शरीर सांगतंय की नाही होगा मेरे से, त्या दिवशी नाही जायचं बिलकुल. काही रोज जायलाच पाहिजे असं नसतं, शरीराचं ऐकून घ्यायचं, त्याच्या हिशोबाने प्लॅन करायचा. तो आम्ही आता चाय एन्जॉय करतो, भेटू जरा निवांत. नहीं वो प्रैक्टिस कर रहे हैं अभी. ठेला नारियल पानी का दुकान डालना. भैया झालं निकल गया पाणी. चला आता आई बाबा पण निघाले आहेत. बाय बाय केलं का नाही, थोडं मोठं झाले बाबा. नाही पण पहिल्यांदा एवढ्या दिवसात बाबा एवढे दिवस राहिले. पुण्यात सांगतोय मी, ते तिकडे तेव्हा नाशिकला राहिले होते 10 दिवस. आणि आता दीपकच्या लग्नाला 10 दिवसाची सुट्टी. आणि त्यांचं 3 दिवसापासून चालू आहे माझी गाडीची, माझं तिकीट कर चाललं. बाबा आणि आईने खूप हेल्प केली आहे ॲक्च्युली. तो मी सांगत होतो की आई बाबांनी यावेळेस खूप म्हणजे जे एक्स्ट्रा थांबले. दीपकचं काही चुटर तरी म्हणणार, मेजर काम होते. बाबांचा पूर्ण दिवस, आईचा पूर्ण दिवस तिथंच गेला. पण म्हणजे चांगली गोष्ट आहे की बाबांचं सुपरविजन मध्ये, आईच्या सुपरविजन मध्ये सगळी कामं होऊन गेली. आणि ते आता निश्चिंत जाऊ शकतात की हा ठीक आहे बोली दीपक आता त्यांचा ते होऊन जातील. ते काही मोठे नॉर्मल काम आहे, होऊन जाते. धागापणा सुरूच आहे. आणि आता ऍक्च्युली भरपूरशे रिलेटिव्ह तर गेलेच लग्नानंतर, पण आता आई बाबा जात आहेत ना, ऍक्च्युली आता घर असं पूर्ण खाली वाटतं. दीपक पण गेला, दीपक सोडून खाली आहे. त्याच्यानंतर फक्त मी, पिऊ आणि स्नोईच राहील. आई बाबा होते तर थोडं वाटत होतं की हा घर आहे, भरलेलं आहे. एवढी गर्दी होती म्हणजे अक्षरशः ना घरात आम्हाला लोकांना बसवायला जागा नाही राहायची, एवढं घर भरलेलं राहायचं ना. आता एकदम खाली. सो मोरल ऑफ द स्टोरीज की ऑफिशियली आय गेस आय कॅन टेल की आता ती जी वेडिंग सिरीज होती, आई बाबा सुरतला गेल्यानंतर ती आता आपण इथं समाप्त होती अशी घोषणा करू शकतो. जर तुम्हाला पूर्ण हा जर्नी जी होती, हा प्रवास जो होता बोली दीपकच्या लग्नाचा, तो आवडला असेल तर डू सबस्क्राईब. आणि जे काय तुमचा फेवरेट पार्ट असेल कमेंट करून सांगा. महाजन फॅमिलीबद्दल जे बोलायचं असेल ते बोलून जा. आता मी यांना जातो सोडायला, कारण की नवरा गाडी आहे. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय सी यू.